रामकृष्ण हरी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान माई विसावले मन, का म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. आजचा दिवस जरी आमचे सगळे हे गोडीतले बांधव त्यांच्या आनंदाने पिकनिकच्या माध्यमातून ते आनंद घेत जातात, तर आमचा हा आनंद आहे की आमची दिंडी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 ही दरवर्षी आषाढीला निघते. यावर्षी या दिंडीचं 49वं वर्ष आहे आणि हे 49 वर्षाची आज दिंडीची जाहिरात माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. आणि ही जाहिरात आमचे कीर्तनकार महाराज तानाजी महाराज खंबाळे यांना मी कर्जतवरून आवर्जून बोलवलं आणि त्यांना विनंती केली की आपल्याला एक सन्मान असतो की दरवर्षीची दिंडीची जाहिरात पहिली ही अरबी समुद्र जो आहे, आपण ज्या समुद्रातच चाललोय तो अरबी समुद्र, आपला पुढचा प्रवास सुखाचा हो, झालेला प्रवास सुखाचा हो आणि होणारा प्रवासही सुखाचा हो. म्हणून हा पहिला श्रीफळ हे स्वयंपाकाला वापरतो, त्याला आपण नारळ म्हणतो आणि आपण जेव्हा समर्पित करतो अर्पण करतो ते श्रीफळ आहे. जसं आपण घरामध्ये पदार्थ खातो त्याला अन्न म्हणतात आणि ते देवळात जर काय खात असेल तर त्याला प्रसाद म्हणतात. तर अशा पद्धतीचा हा श्रीफळ आणि दिंडीची जाहिरात आम्ही आमच्या या वाटचालीमध्ये अरबी समुद्राला अर्पण करत आहे. आणि यानंतर आमचा पुढचा टप्पा आहे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं दर्शन घ्यायचं, तिथं आपलं एक नारळ येईल. तर असा हा पहिला श्रीफळ आमच्या तानाजी खंबाळे महाराजांच्या शुभ हस्ते आम्ही या समुद्राला अर्पण करत आहे. आमचा पुढचा प्रवास, आजचा प्रवास आणि या पुढचाही प्रवास अतिशय माऊलीच्या कृपेने आनंदात होईल ही प्रभू चरणी प्रार्थना. कुंडलिक वरदान पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. अरे भाई बोलो सब संतन की जय.